तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण रावण आणि रामचंद्र भाग 23 ही कथा जाणून घेणार आहोत. त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. मागील भागात आपण वाचलेत की श्रीराम शोकाकुल होऊन सीतेला सगळीकडे शोधायचा प्रयत्न करत असतात. लक्ष्मणही त्याच्यासोबत या कामात त्यांची मदत करत असतो. पण सीता त्यांना कुठे सापडत नाही. काही वेळाने त्या पर्वतावर जटायू घायाळ होऊन पडलेला दिसतो. लक्ष्मण, हे बघ, नक्कीच याने सीतेला खाल्ले असणार. नक्कीच या राक्षसाने गिधाडाचं रूप घेतलेले आहे. हा राक्षस माझ्या विशाल नेत्रवाल्या सीतेला खाऊन कसा निश्चित पडला आहे. मी लगेच याला माझ्या अग्नीप्रमाणे तेजस्वी अशा बाणाने याला मारून टाकतो. श्रीरामाने आपल्या धनुष्याला तो बाण लावला आणि थोडे जवळ जाऊन बघितले. त्यांना जवळ येताना बघून तो बिचारा जटायू अत्यंत दुःखी आणि वेदनेच्या स्वरात श्रीरामचंद्राला म्हणाला, हे आयुष्यमान, एखाद्या दुर्मिळ औषधासारखे ज्याला तुम्ही या अरण्यात शोधत फिरत आहेत, त्या सीतेला आणि माझ्या प्राणांना रावणाने हरण करून नेले आहे. हे राघव, तुमच्या अनुपस्थित त्या सुन्या आश्रमातून सीता हरण करून नेताना त्या महाबली रावणाला मी पाहिले. त्याच्याशी युद्ध करताना मी त्याच्या रथाला इथे खाली पाडले. हे श्रीराम, ते बघा, तिकडे त्याचा तुटलेला धनुष्य आणि बाण पडला आहे. मला युद्ध करताना थकलेला बघून त्या दुष्ट रावणाने तलवारीने माझे पंख कापून टाकले आणि सीतेला आकाशमार्गे घेऊन गेला. त्या जटायूकडून सीतेचा वृत्तांत ऐकून आणि त्याची तशी अवस्था बघून श्रीरामाने हातातला धनुष्यबाण खाली टाकला आणि जटायूला आपल्या छातीशी कवटाळून लक्ष्मणासहित मोठ्याने रडू लागले. एवढा वेळ धरून ठेवलेला दुःखाचा आवेग त्यांच्या रडण्यातून वाहू लागला. शोकाकुल श्रीरामचंद्र लक्ष्मणाला म्हणाला, राज्यभ्रष्ट, वनवास, सीताहरण आणि या पक्षाचे मरण हे सगळे माझ्याच नशिबात यायचे होते. हे माझे खोटे नशीब अग्नीलाही भस्म करेल. जर मी रागाच्या भरात या समुद्रात उडी मारली तर माझ्या खोट्या नशिबामुळे त्याचेही पाणी सुकून जाईल. भाई लक्ष्मण, या जगात माझ्यापेक्षा दुसरा कोणीच अभागी नसेल. बघ, हा रुग्ध जटायू माझ्या पित्याचा मित्र आहे, परंतु तोही आता इथे जखमी होऊन पडला आहे. श्रीरामाने प्रेमाने जटायूच्या शरीरावरून हात फिरवला आणि त्याला विचारले, माझे प्रिय सीता कुठे आहे? वेदनेने व्याकुळ तो जटायू पक्षू खूप कष्टाने बोलायचा प्रयत्न करू लागला. हे श्रीरामचंद्र, तो दुरात्मा राक्षसेंद्र रावण आकाशमार्गे सीतेला बळाने घेऊन गेला. तो दक्षिण दिशेने गेला आहे. हे राघव, मरणपीडेने माझा जीव तगमग करत आहे. माझ्या डोळ्यासमोर आता चक्कर येऊ लागली आहे. तुम्ही जानकीसाठी दुःखी होऊ नका, कारण तो राक्षस लवकरच तुमच्याकडून युद्धात मारला जाणार आहे आणि तुम्ही परत आपल्या जानकीला भेटणार आहात. तो राक्षस विश्रवा ऋषीपुत्र आणि कुबेरचा भाऊ आहे. एवढे बोलून त्या रुग्ध जटायूने आपल्या प्राणांचा त्याग केला. श्रीरामचंद्र त्याला आपल्या मांडीवर घेऊन हात जोडून पुढे सांगा म्हणून विनंती करू लागले. परंतु त्याआधीच त्या रुग्ध पक्षाचा आत्मा त्याचे शरीर सोडून गेला होता. त्याचा जीव गेलेला पाहून श्रीराम लक्ष्मणाला म्हणाला, खूप वर्ष या जनस्थानमध्ये सुखाने दिवस काढल्यावर या पक्षाने इथे त्याचे प्राण त्याग केले आहेत. श्रीरामाने लाकडाची चिता तयार केली आणि त्या जटायूच्या मृत शरीराला चितेवर ठेवून अग्नी दिला. दोघेजण खूप मग दक्षिण दिशेकडे चालू लागले. दुर्गम जंगल पर्वत पार करत ते पुढे चालत होते. त्या जंगलात मोठी अजगरे, सिंह सारखे हिंस्त्र श्वापदेही होती. दोघे राजकुमार पुढे जाऊन एका मोठ्या पर्वतापाशी येऊन थांबले. तिथे एक खूप खोल दरी होती आणि आतमध्ये एक गुहा आणि सगळीकडे काळाकुट्ट अंधार होता. राम लक्ष्मण त्या गुहेच्या तोंडाशी आले. तिथे त्यांना एक भयानक दिसणारी विशाल विक्राळ अशी राक्षसी दिसली. तिचे रूप खूप घाणेरडे होते. तिच्या तोंडात मोठे टोकदार दात होते आणि ढेरी सुटलेली होती. डोक्यावरचा जटा सोडून ती विक्राळ रूपाची राक्षसी तिथे उभी असलेली त्यांना दिसली. तिने पुढे येऊन लक्ष्मणाचा हात धरला. माझ्याच बरोबर चल, आपण या जंगलात फिरूया. माझे नाव अधोमुखी आहे. तू मला फार आवडला आहेस. नशिबाने मला तू भेटला आहेस. माझे तुझ्यावर प्रेम आले आहे. त्यामुळे
या दुर्गम पर्वत आणि नदीच्या तटावर आपण आपलं आयुष्य एकत्र घालवूयात. ती लक्ष्मणाला सोडायलाच तयार नव्हती. हे बघून लक्ष्मण क्रोधित झाला आणि त्याने आपल्या तलवारीने तिचे नाक कान कापून टाकले. वेदनेने विव्हळत रक्ताने माखलेले तिचे तोंड घेऊन ती राक्षसे जिथून आली तिकडे पळून गेली. तिला तिथून गेलेले पाहून राम आणि लक्ष्मण त्वरेने त्या घनदाट जंगलात शिरले. लक्ष्मण आजूबाजूच्या परिसराचा अंदाज घेऊन थांबला आणि श्रीरामाला म्हणाला, हे भाई, मला हा परिसर धोकादायक वाटतोय. आपण सावध असावे. इतक्यात भयानक आवाज ऐकू येऊ लागले आणि जोराचे वादळ सुरू झाले. मोठ्या गर्जना करत समोरून एक राक्षस त्या दोघांसमोर येऊन उभा राहिला. तो खूप मोठा, आडवा, बिना डोक्याचा आणि मानेचा राक्षस, ज्याचे तोंड त्याच्या पोटात होते. मेघगर्जना करत तो समोर येत होता. अग्नीसारखे लालभडक असा एक डोळा त्याच्या कपाळात होता आणि दुसरा डोळा त्याच्या छातीत होता. त्याचे तोंड ही खूप मोठे होते आणि मोठमोठे दात दाखवून तो ओठांवरून जीभ फिरवत होता. तो अस्वल, सिंह, हरिण आणि पक्ष्यांना आपले भक्ष बनवत खात असे. आपल्या लांबच लांब हातांनी तो हे सगळे पशु पक्षी सहजरित्या पकडून आपल्या तोंडात टाकत असे. त्याचे नाव कमंड राक्षस होते. आपल्या दोन्ही भुजा पसरवून त्याने राम आणि लक्ष्मणाला पकडले. श्रीरामचंद्र धीर धरून होते, परंतु लक्ष्मण असे पकडले गेल्यामुळे भयभीत झाला. तो श्रीरामाला म्हणाला, हे रामचंद्र, मी तर आता या राक्षसांच्या फंदात पुरता फसलो गेलो आहे. आपण त्याला बळी द्यावा आणि इथून सुटून आपण सुखाने सीतेच्या शोधात पुढे जावे. मला विश्वास आहे सीता तुम्हाला नक्की भेटेल. हसत तो पुढे म्हणाला, आणि जेव्हा तुम्ही सीतेसोबत राजसिंहासनावर बसला तेव्हा माझी आठवण नक्की ठेवा. त्याचे तसे बोलणे ऐकून श्रीराम त्याला बोलले, हे वीर लक्ष्मण, असे भयभीत होऊ नकोस. तुझ्यासारख्या पराक्रमी पुरुषाने असे घाबरणे त्याच्या वीरतेला शोभा देत नाही. त्या कमंड राक्षसाने आपल्या प्रचंड आवाजात त्यांना विचारले, तुम्ही दोघे कोण आहात? या घनदाट भयंकर जंगलात येऊन तुम्ही माझे भक्ष बनला आहे. आता तुम्ही मला सांगा, इथे का आलात? श्रीरामाने त्याला सांगितले, तू खूप अडचणी आणि कष्ट सहन करत आम्ही माझी पत्नी सीतेच्या शोधात इथपर्यंत पोहोचलो आहोत. त्यावर तो राक्षस म्हणाला, नक्कीच त्या विधात्याने तुम्हाला माझे भक्ष म्हणून पाठवलेले दिसत आहे, कारण आता मी भुकेने व्याकुळ आहे आणि लवकरच तुम्हाला खाणार आहे. श्रीरामाने लक्ष्मणाची हिंमत वाढवली आणि दोघांनी एकाच वेळी आपल्या तलवारीचा वार त्याच्या दोन्ही भुजांवर केला आणि त्याचे दोन्ही हात कापून टाकले. प्रचंड आवाज करत तो राक्षस जमिनीवर पडला. त्याचे शौर्य बघून त्याने त्यांना विचारले, तुम्ही नक्की आहात कोण? श्रीराम त्याला बोलला, मी श्रीरामचंद्र आणि हा माझा छोटा भाई लक्ष्मण आहे. सावत्र आईच्या सांगण्यावरून आम्ही 14 वर्षाच्या वनवासात इथे आलेलो आहे. माझी पत्नी सीतेला एक राक्षस अपहरण करून पळून घेऊन गेला आहे. तिच्याच शोधात आम्ही इथे आलेलो आहे. त्याचे बोलणे ऐकून तो राक्षस आनंदित झाला. हे नरश्रेष्ठ, मी तुम्हा दोघांचे स्वागत करतो. आज माझ्या नशिबाने तुमचे दर्शन घेऊन मी धन्य झालो आहे. ही माझ्यासाठी सौभाग्याची गोष्ट आहे की तुम्ही ही भुजारूपी बंधने कापून टाकली. माझ्या चुकीमुळे मी जे हे अवाढव्य आणि घाणेरडे रूप मिळवले आहे त्याची गोष्ट तुम्हाला सांगतो. कृपया करून ऐका. प्राचीन काळी मी महाबलवान आणि महापराक्रमी होतो. मी माझ्या अतुलनीय सौंदर्यासाठी तिन्ही लोकात प्रसिद्ध होतो. मी लोकांना घाबरवण्यासाठी भयानक रूप घ्यायचो. वनातल्या ऋषींना त्रास देऊ लागलो. एक दिवस स्थूलशिरा नावाच्या ऋषीला मी माझ्या वागण्याने क्रोधित केले. त्यांनी चिडून मला शाप दिला, तुझे हेच भयानक रूप कायम राहील. मी त्यांना हात जोडून विनंती केली तेव्हा त्यांनी मला उशाप दिला. जेव्हा श्रीरामचंद्र माझ्या या दोन्ही भुजा कापून टाकतील तेव्हा तुला तुझे पूर्ववत सुंदर रूप मिळेल. आपली कहाणी सांगून तो जीव मुक्त झाला. जाताना त्याच्याकडून श्रीरामाला एक मोलाचा सल्ला मिळाला. त्याने राम आणि लक्ष्मणाला पुढे जाऊन सुग्रीव नावाच्या वानराला भेटायला सांगितले. तर फ्रेंड्स, अशा प्रकारे आपली कथा इथे समाप्त होत आहे.